गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजेच उन्हाळ्यामध्ये उजनी धरण हे मायनस मध्ये आलेले असताना सुद्धा या पावसाळ्यामध्ये चांगला पाऊस झालाय, त्यामुळे धरणाचा पाणीसाठा वाढला असून हा 131 टीएमसी पर्यंत पोहोचला असून 10 ऑक्टोबर नंतर बऱ्याच ठिकाणी कॅनॉलला पाणी सोडण्यात येणार आहे। उन्हाळ्यामध्ये उणे 60% पोहोचलेलं उजनी धरण सध्या 103% भरलंय। 1 जून पासून उजनी धरणात एकूण 131 टीएमसी पाणी आलं असून धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानं 4 ऑगस्ट पासून 36 टीएमसी पाणी भीमा नदी, कॅनॉल, बोगदा, उपसा सिंचन योजनांमधून सोडून देण्यात आले। सध्या उजनी दौंडवरून 6000 क्युसेकचा विसर्ग जमा होतोय। जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणामुळे रब्बीच्या सोलापूर जिल्ह्यात खरीपाचं क्षेत्र वाढलंय। सध्या जिल्ह्यातील 12.5 लाख हेक्टरपैकी जवळपास 2.5 लाख हेक्टर क्षेत्राला उजनी धरणातून थेट पाणी मिळते। जिल्ह्यात 45हून अधिक साखर कारखाने असून 1.5 लाख हेक्टरची ऊसाची लागवड आहे। दुसरीकडे जिल्ह्यात 1.25 लाखापेक्षा अधिक हेक्टरवर फळबागा आहेत। उजनी धरणामुळे नेहमीच दुष्काळाच्या यादीत असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये बागायती क्षेत्र वाढलंय। दरवर्षी उन्हाळ्यात शेतीसाठी उजनीतून 3 आवर्तनं सोडली जातात, पण उजनी धरण ज्यावेळी उणे 20% होतं त्यावेळी कॅनॉल बोगद्यातून पाणी सोडता येत नाही। पावसाळ्यात पूर्ण क्षमतेनं भरलेलं उजनी धरण अनेक वर्ष बहुत वेळा उन्हाळ्यामध्ये उणं होतं, ही वस्तुस्थिती आहे। आणि याच पार्श्वभूमीवर धरणातल्या 14 आणि 16 टीएमसी गाळ काढणं, धरणातून खाली सोडलेलं पाणी साठवणं यावर विशेष भर देण्याची गरज मात्र व्यक्त होतीये।